हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आय होप सगळे छान असाल, स्वस्त असाल, मस्त असाल आणि आपापल्या लाईफमध्ये खुश असाल. देवाचरणी हीच प्रार्थना की आपण आपल्या लाईफमध्ये खुश राहावे. तर धन्यवाद परमात्मा, धन्यवाद प्रभू. आपण कर्म हा अध्याय वाचत होतो, तर तो आपण पुढे कंटिन्यू करतोय. आता आपला 4था अध्याय चालू होणार आहे. तर नेहमीप्रमाणेच मी म्हणेन की सत्य कर्मांचा आणि धर्माचा विजय असो. आता हा 4था अध्याय असा आहे की कर्म आणि जीवन यांच्यात काय संबंध आहे. तर मी सुरू करते. तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या प्रोत्साहनामुळे मी अजून असेच छान छान व्हिडिओ तयार करेन. तर हे व्हिडिओ करायला ही मेहनत लागते. तर नक्कीच तुमचे जे काही हे असतील, कमेंट असतील, त्या नक्कीच द्या मला. सुरू करूया. जीवन हे कर्म आहे. दुर्दैवाने जर मानवजातीला हे सत्य समजले असेल तर ते त्या कृपेने जगतील. आज आपण लोभाने जगतो आणि आपण फक्त आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम करत नाही, तर आपल्या इच्छा आणि आकांक्षा आहेत ज्यामुळे आपण आपल्या कबरेपर्यंत पोहोचेपर्यंत आपल्याला हवासा वाटायला लावतो. अहंकार विचार करतो, मी माझ्या जीवनासाठी जबाबदार आहे, मी अशक्य गोष्ट करू शकतो. आपल्या प्रत्येक कृतीचे आपल्या जीवनावर नियंत्रण असते हे आपल्याला कळत नाही. आपण दूरच्या भूतकाळात मागील जन्मातही काही कृती केल्या असतील, परंतु त्या आपल्याला सोडणार नाही. ते आपल्या जीवनातील परिस्थितीप्रमाणे उलगडतील आणि आव्हाने निर्माण करतील. अगदी समस्या ज्या आपल्याला आपल्या स्वप्नांपासून सुद्धा थांबवतील. त्यामुळे अनेकदा आपण लोकांना रडताना पाहतो. ते आकाशाकडे बघतात, पण का? चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट का घडते? कुणाची नोकरी गेली, मग मीच का? ते प्रश्न करतात. दुसऱ्याला कर्करोगाचे निदान झाले आहे, मग देव अन्याय आहे का? प्रश्न येतो. तरी दुसरा एक प्रिय व्यक्ती गमावतो. मरणाला माझाच जीवनसाथी का निवडावा लागला? ती व्यक्ती विचारते. आम्हा माणसांना प्रश्नामागून प्रश्न पडतात. जसे आपण जीवनाचे नाटक उलगडताना पाहतो, आमच्याकडे उत्तरेच नाही. या जगात जे काही घडत आहे ते कर्माच्या दैवी नियमानुसार घडत आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. दूर स्वर्गात बसून आपल्या जीवनात काय घडले पाहिजे याचा आदेश देणाऱ्या देवाच्या इच्छेनुसार जीवन उलगडत नाही. अशा प्रकारे जगावर राज्य करणे अशक्य होईल. आपले जीवन हे कर्माचे फळ आहे. जर सर्व काही कर्मावर अवलंबून असेल तर मग आपण फक्त कठपुतली आहोत का? जर आपल्या पूर्वीच्या कर्मांप्रमाणे सर्व काही पूर्वनियोजित असेल तर या जीवनाचा अर्थ काय? ज्यांना कर्माचा नियम समजतो त्यांना हे कळते की जसे भूतकाळात कर्म आहे, आपली वर्तमान स्थिती तशीच नियंत्रित होते. आपले वर्तमान कर्म किंवा कृती आपल्या भविष्यातील नशिबावर नियंत्रण ठेवतात. सर्व काही पूर्वनियोजित नसते, परंतु आपले भूतकाळातील कर्म आपल्या जीवनाच्या डायरीमध्ये नोंदवलेले असतात आणि त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनातील परिस्थिती चांगली किंवा वाईट दिसून येते. तर इथंच थांबते हा अध्याय. तर तुम्हाला कळलंच असेल की जसं काही आपल्याला आपण जेव्हा या दुनियेत, म्हणजे हा माझा विचार की जेव्हा आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतो, एक जीवन जगायला सुरुवात करतो, तर आपल्याला याचा अभ्यास कमीच असतो, म्हणजे नसतोच. बालावस्थेत तर आपण आपल्या खेळण्यात, अभ्यासात गुंतलेला असतो. हळूहळू मोठं होऊ तसं आपल्याला बरीच गोष्टी कळायला लागतात, बऱ्याच गोष्टी कळायला लागतात. त्यातले बरेच जण असतात की जे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, बरेच जण असतात की त्यांना त्यातलं थोडाफार, म्हणजे ते पण अगदी बोटाव मोजणे इतके असतील की त्यांना ह्या गोष्टींचा अभ्यास असतो किंवा ते या गोष्टींकडे लक्ष देतात. पण इथं विषय असा आहे की आपण आल्यावरती इथे फक्त आपल्याला ह्या मोहमायेत गुंतलेलो असतो. आपल्याला कळतच नाही की हे सगळं संपूर्ण जीवन आहे आपले, ते आपल्या कर्मावर अवलंबून आहे. आपण जे पाठीमागं केले ते आपल्याला इथे सगळं रिलीज करायचे, ते बॅगेज आपल्याला रिलीज करायचे. ही बुद्धी आपल्याला खूप शेवट येते. अगदी बऱ्याच जणांना वयोवृद्ध झाल्यावरती येते, बऱ्याच जणांना मध्यंतरी येते, बऱ्याच जणांना, काही जण असतात की ज्यांना अगदी किशोर वयातच या गोष्टी कळायला लागतात. पण ते आपापल्या कर्मानुसार आहे की कधी हे उलगडणार, कधी तुम्ही पूर्ण, जेव्हा तुमचे संपूर्ण बॅगेज संपतं तेव्हा आपोआप तुम्हाला या गोष्टी क्लिअर व्हायला लागतात.
तर हा होता आत्ताच्या अध्यायाचा अर्थ. आय होप तुम्हाला समजला असेल. कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या अध्यायामध्ये. धन्यवाद. हर हर महादेव. जय श्रीकृष्ण. आणि आणखी एक छान पॉझिटिव्ह असा प्रेरणादायी विचार. परमेश्वर माझा मित्र असून तो दयाळू आहे. तो मला मदत करतो आणि योग्य वेळी मार्गदर्शन करतो. ईश्वर जे करतो तो नेहमीच माझ्यासाठी योग्य आणि उत्तमच करतो. तर जे आपले ईश्वर, आपल्याला असं वाटतं की आत्ता आपल्याबरोबर वाईट होतंय किंवा काय, तर असं काहीच नसतं. त्याला चांगलं माहिती आहे की काय करायचं आपल्याबरोबर. अगदी आत्ता जर तुम्ही वाईट परिस्थितीत जाताल तर तो एक्सपिरियन्स असतो तुमच्यासाठी, काहीतरी शिकवण असते आणि त्याचा धडा घेऊन तो तुम्हाला पुढे अवलंबायचा असतो. तर त्या जेणेकरून तुम्हाला सक्सेस मिळेल. तर हे सगळं ऑलरेडी ठरलेलं असतं की चला तुम्ही तुमच्या लाईफमध्ये हे जर प्रॉब्लेम्स आले तर प्रॉब्लेम्स आले लोक घाबरतात किंवा देवाला विसरून जातात किंवा परमात्म्याची आठवण करायची सोडून देतात. तर तसं नाही. परमात्म्याने जे काही आखलेलं आहे ते आपल्या चांगल्यासाठीच आखलेलं आहे आणि त्याच्याद्वारे आपलं एक बॅगेज पण संपवतात, शिवाय आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहनही देतात. तर धन्यवाद. इथेच संपवते.